हॅलो नमस्ते, मी मीनल आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की ब्लॉग काय आहेत। तर ब्लॉग असं आहेत की मी माझी देवपूजा रोजची कशी करते आणि त्याचबरोबर आज आहेत रामनवमी। तर रामनवमीची सुद्धा पूजा मी कशी केली तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी इथे दाराच्या बाहेर मी छान असे पावलं काढून घेतलेले आहेत। तर पावलं का काढावी, कारण पावलं काढले की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत असतो, सुख समृद्धी आणि समाधान राहावं यासाठी पावलं काढून घेतले आहेत। दाराबाहेर रोज रांगोळी किंवा पावलं काढायचीच आहेत। त्यानंतर हळदी कुंकू वाहून घेतले, त्यांच्या हळदी कुंकू वाहिलं आहेत पावलावरती आणि त्यानंतर लगेचच आता इथे देवपूजेला सुरुवात केलेली आहे। तर देवपूजा करायच्या आधी सगळ्यात आधी इथे छान मी देवघर छान पुसून घेतलेलं आहे। तर डीप क्लिनिंग नाही केलेली, रोजची सारखी पुसून घेतलेला आहे देवारा। तर देवारा छान पुसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे छान असं वस्त्र अंथरलेलं आहे। तर वस्त्र अंथरून झाले त्यानंतर लगेचच मी ते देवांची मांडणी करून घेत आहे। तर देवांना छान असे आंघोळ घालून झालेली आहेत। तर आंघोळ कशी घालावी त्याचा सुद्धा एक ब्लॉग मी तुमच्यासोबत सेपरेट घेऊनच येणार आहेत। तर इथे बघू शकतात मी इथे स्वामी समर्थांची छान असे 2 वस्त्र अंथरून घेतलेले आहेत छान। आणि त्यानंतर मग इथे प्रत्येक देवांच्या पायरीनुसार मांडणी करते मी आणि ती पण कशी करावी ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा इथे देव पायरीनुसार मी मांडून घेत आहेत। तर इथे स्वामी समर्थांसाठी मी वेगळं आसन आणलेलं आहे। तर त्यांच्यासाठी वेगळं आसन आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला दिसू शकतात छान असं एक आसन आणलेलं आहे मी। त्यानंतर सगळं देव जिथले तिथे मांडून घेते मी। इथे बघू शकतात श्रीयंत्र आणलेलं आहे। तर श्रीयंत्र खूप चांगलं असतं घरामध्ये। तर श्रीयंत्र आणल्यावरती तुम्ही इथे तर श्रीयंत्रावर आपण रोज रोज कमळाचं फूल वाहू नाही शकत किंवा भेटतही नाही, त्यामुळे मग इथे कमळगट्ट्याची माळ मी आणलेली आहे। तर 108 कमळगट्ट्यांची माळ आहे ही रोज श्रीयंत्रावरती अशी गुंडाळून ठेवलेली असते। तर त्यानंतर इथे बघू शकतात कृष्ण भगवान जे आपले बाळकृष्ण भगवान आहेत त्यांना सुद्धा छान असं वस्त्र घातलेलं आहे। तर रोज यांना सुद्धा मी वस्त्र घालत असते आणि त्यांना सुद्धा छान छान असे वस्त्र आणलेले आहेत। स्वामी समर्थ महाराजांसाठी सुद्धा वस्त्र आणलेलं आहे, तर पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहेत। तर इथं छान असं बाळकृष्ण भगवानांना छान असं वस्त्र घालून घेतलं आणि बाकी देवांना सुद्धा पायरीनुसार मांडणी करून घेतलेली आहे, ठेवून त्यांना व्यवस्थित आंघोळ घालून ठेवलेलं आहे। नंतर बघा हे जे वस्त्र आहे ते स्वामी समर्थांसाठी आणलेलं आहे। तर खूप छान दिसतं त्यांना हे वस्त्र। तर असं काही सण वगैरे असला, जसं आपण कसं नवीन कपडे घालतो त्याचप्रमाणे मी यांना सुद्धा छान छान वस्त्र आणलेले आहेत। सण वगैरे आला की मी त्यांना छान छान असं सजवत असते। तर बघा इथे छान असं वस्त्र आणल्यानंतर इथे शेला बघू शकतात। तर शेलासुद्धा माझ्याकडे 4-5 प्रकारचे शेला आहेत। तर स्वामी महाराजांसाठी छान असे शेला घालून घेतलेले आहेत। आणि कधी कधी काय होतं की स्वामी महाराज कधी कधी पटकन आवरून घेतात, पटकन वेळ लागत नाही त्यांना टीका लावायला किंवा त्यांना सजवायला, पण कधी कधी ते इतकं टाईम घेतात, इतकी परीक्षा बघतात आपली की खूप परीक्षा बघतात का गंधासुद्धा लावताना कधी कधी इकडे तिकडे होतो किंवा मग त्यांचा जो फेटा आहे तो लावताना सुद्धा इकडे तिकडे सरकतो। तर असं कधी कधी होतं माझ्यासोबत। त्यानंतर इथे बघू शकतात छान अशी माळ आहे जप करायची, तर ती सुद्धा अशी छान इथे ठेवलेली आहेत। त्यानंतर इथे स्वामी महाराजांचा फोटो आहे, तो फोटोसुद्धा छान ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे स्वामी महाराजांचेच पादुका आहेत, या पादुका मी अक्कलकोटवरून आणलेल्या आहेत। तर छान अशा पादुकासुद्धा छान ठेवून घेतलेल्या आहेत, घंटी ठेवून घेतलेली आहेत। इथे तुम्हाला दिसत असेल पाणी भरून ठेवले आहे देवासाठी। तर जलपात्र आहेत, तर जलपात्रामध्ये रोज पाणी भरून ठेवायचं असतं, रोजचं पाणी बदलायचं असतं। तर रोज पाणी बदलून घेत असते मी। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हे हिना अत्तर आहेत। तर स्वामी महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं, त्यामुळे हिना अत्तरच मी सर्व देवांना लावत असते, स्वामी महाराजांना वस्त्रांना लावत असते। म्हणजे काय होतं की छान असा सुगंध वास येतो आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। तर थोडंसं माझ्या आवाजाला म्हणजे इग्नोर करा, कारण माझा थोडं सर्दीमुळे माझा आवाज चेंज झालेला आहे। तर इथे पुढे बघू शकतात हे जे अष्टगंध आहेत, हे अष्टगंध एकदम केशरी आणि खूप डार्क आहेत। तर लावल्यावरती इतकं सुंदर दिसतं आणि त्यानंतर त्याचा सुगंधसुद्धा देवांना लावल्यावरती इतका छान येतो। तर असं सुंदर असं हे अष्टगंध आहेत माझं। त्याचा कलरसुद्धा बघू शकतात किती डार्क आहेत।
तर छान असं देवांना, जे पुरुष देव आहेत त्या सगळ्या देवांना अष्टगंध लावून घेत आहेत. आणि ज्या देवी आहेत तर त्यांना मी हळदी कुंकू लावून घेणार आहे. तर असं करायचं आहे की पूजा करताना आपण पुरुष देवता जे असतात त्यांना अष्टगंध लावायचा असतो आणि ज्या देवी असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं असं म्हणतात. तर तसंच मी लावून घेतलेलं आहे तिथे. तर छान असं सर्व देवांना मी इथे अष्टगंध लावून घेते. हो, ज्या ताई माझ्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर असंच सपोर्ट करत राहा. तर इथे बघू शकतात अष्टगंध लावून झालेला आहेत आणि त्यानंतर इथे घंटीला सुद्धा अष्टगंध लावून घेतलेला आहे. त्यानंतर इथे एकीकडे बघू शकता कवड्या आहेत माझ्याकडे, 7 पिवळ्या कवड्या आहेत. त्या पिवळ्या कवड्या मी अशा छान पितळाच्या वाटीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि तांदळामध्ये ठेवायच्या आहेत. त्या घरामध्ये लक्ष्मी कवड्या असतात ह्या. तर लक्ष्मीला खूप प्रिय असतात या कवड्या, म्हणूनच मी 7 पिवळ्या कवड्या आणलेल्या आहेत. तर त्यानंतर बघा इथे श्रीयंत्राला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचे, त्याचं कुंकुमाचरण करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा शिवलिंग आहेत आपली. तर इथे महादेवाच्या पिंडीवर सुद्धा मी इथे तांदूळ वाहून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकतात भस्म आहेत माझ्याकडे. तर भस्मसुद्धा तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये मिळून जातो. तर हा भस्म तुम्हाला रोज महादेवाच्या पिंडीवरती व्हायचा आहे. तर खूप चांगला असतो. तर तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या पूर्ण होतील. तर भस्म खूप म्हणजे पॉवरफुल असतो खूप. तर शंकर भगवानांना भस्म हा खूप प्रिय असतो, त्यामुळे भस्मसुद्धा मी रोज महादेवाच्या पिंडीवर वाहत असते. त्यानंतर इथे बघा तुम्ही स्वामी महाराजांसाठी जो फेटा दिसत आहे, तर हा फेटा मी स्वतः घरी बनवलेला आहे. तर मला अशा छोट्या छोट्या वस्तू बनवायला खूप आवडत असतं. त्यानंतर इथे छोटासा हा जो एक फेटा आहे तो बाळकृष्ण भगवानांसाठी आहेत आणि हा जो फेटा आहे तो मी घरीच बनवलेला आहे. तर असे 2-3 फेटे मी महाराजांसाठी बनवलेले आहेत. तर मी तुम्हाला त्यानंतर आता इथे पूजा अष्टगंध लावून झालेला आहे. आता इथे सगळ्या देवांना फुलं वाहून घेते. तर फुलं असे मस्त आमच्या इथे रोज ताजी मिळतच असतात. नाही तर मग आठवडे बाजारात गेली तर मी इथून आठवडाभरासाठी फुलं घेऊनच येत असते. तर बघा इथे छान छान व्हाईट कलरची फुलं पहिले वाहून घेतले आहेत पहिल्या लाईनला. त्यानंतर दुसऱ्या पायरीला मी ऑरेंज कलरचे फुलं वाहून घेतलेले आहेत. तर असे पूर्ण व्हाईट फुलं वाहत नाहीत, कारण व्हाईट पूर्ण फुलं वाहिलेली चांगली नसतात. तर थोडेसे पिवळे किंवा केशरी कलरचे फुलं व्हायलाच पाहिजे. तर त्यामुळे व्हाईट फुलं आणि थोडे केशरी फुलं मी मिक्स करून असे वाहून घेतलेले आहेत बघा इथे. तर छान असे फुलं वाहून घेतलेले आहेत. तर खूप सुंदर असं वाटत होतं. तर फुलं वाहिले की देवघर अगदी प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की देवघराकडे बघतच राहावं. इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत असतं. तर मला फुलं रोज लागतच असतात. तर फुलं वाहिले की देवघरही अगदी उठून दिसतं आणि पूजा केल्यासारखं वाटतं. तर बघा आता किती छान वाटत आहेत पूजा. तर छान अशी फुलं वाहून घेतली आहेत. त्यानंतर बघा इथे पादुकांवरती छान असा हळदी कुंकू तांदूळ वाहून घेतलेले आहेत. त्यांची पूजा करून घेतलेली आहेत. मग तिथे सुद्धा एक फूल ठेवलेलं आहे. तर अशी छान माझी पूजा असते रोजची. तर आता इथे सगळे फुलं वाहून झालेले आहेत आणि आता इथे दिवा प्रज्वलित करून घेते मी आता. तर दिव्यासाठी मी तिळाचं तेलच वापरत असते. तर तिळाचं तेल देवासाठी खूप चांगलं असतं आणि मी देवाच्या इथे मी तिळाचंच तेल वापरत असते रेग्युलरसाठी. तर बघा छान असा दिवा लावून घेतलेला आहे. तर आता अजूनच प्रसन्न वाटत होतं. तर देवघर अगदी बघवच राहावं असं वाटत होतं. तर छान मस्त इथे आता अगरबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे. तर अगरबत्ती छान अशी लावून घेतली. त्यानंतर इथे छान अगरबत्ती ओळून घंटी वाजवून देवांना छान अशी पूजा करून घेतली आहे. तर बघा छान अशी आजची पूजा झालेली आहे. तर अशी रोजची माझी पूजा असते. तर रोजच्या प्रमाणे माझी देवपूजा झालेली आहेत आणि आज आहेत रामनवमी. तर रामनवमीसाठी सुद्धा मी अशी वेगळी पूजा केलेली आहे. तर ती सुद्धा इथे पुढे व्हिडिओमध्येच आहेत. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर इथे बघू शकतात आता छान अशी रांगोळी काढून घेत आहेत. तर रांगोळी काढण्यासाठी मी इथे हळदीचा पिवळा कलर वापरलेला आधी. तर पिवळा कलर वापरून घेतला आहे. तर पिवळा कलरने असं छान अशी रांगोळी छान इथे अशी रांगोळी काढून घेणार आहेत. तर रांगोळी मी रोजचे पाऊलेच काढत असते, पण आज जरा स्पेशल दिवस आहेत, रामनवमी आहेत, राम जन्म
रामाचा जन्म झालेला आहे, तर त्यामुळे आज थोडंसं काहीतरी वेगळी पूजा करावी आणि थोडंसं पूजा करताना सुद्धा मन प्रसन्न राहतं आणि पूजा करत असलं की असंच काही ना काही नवीन करावं असं वाटतं. पूजा करताना असं नवीन नवीन डोक्यामध्ये येत असतं की अजून काहीतरी आपण देवासाठी चांगलं करू शकतो. तर तसंच माझं असतं. तर बघा इथे छान असं पिवळ्या कलरची रांगोळी काढून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे मी 2 पावलं काढून घेणार आहेत आणि छान असं श्रीराम मी इथे नाव काढून घेतलेलं आहे. तर छान रांगोळीवरती श्रीराम नाव काढलेलं आहेत आणि मग त्यानंतर इथे दोन्ही साईडने मी पावलं काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर छोटासा असा झेंडा काढून घेतलेला आहे. तर छान वाटतं असं रांगोळी काढल्यावरती, काहीतरी वेगळं केल्यावरती. तर तसंच असतं माझी देवपूजा. तर छान अशी पावलेसुद्धा काढून झालेली होती आणि रांगोळी बघा आता किती छान दिसत आहेत. तर असं काहीतरी थोडंसं वेगळं केलं की मग अजूनच मन प्रसन्न होतं. तर छान अशी रांगोळी काढून झालेली आहेत आणि रांगोळीवरती सुद्धा अशी छान फुलं वाहून घेतले आहेत. तर छान वाटतं असं पूजा केल्यावरती छोटीशी रांगोळी वगैरे काढलीच पाहिजे. तर रांगोळीवरती फुलं वाहून झालेली आहेत आणि त्यानंतर इथे बघा पावलं जे आहेत, तर पावलावरती सुद्धा छान असं हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे, तांदूळ वाहिले आहेत. तर खूप छान वाटत होती पूजा आजची. त्यानंतर इथे छान अशी रांगोळी आणि हळदी कुंकू वाहून झालेलं होतं. थोडीफार फुलं उरलेली होती, तर का नको असं थोडंसं सजवायला. तर छान असं दिवा ठेवतो आपण, तर दिव्याच्या खालती सुद्धा छान असे फुलांच्या पाकळ्या करून घेतलेल्या आणि छान असा दिवा त्यावरती ठेवलेला. तर छान असं डेकोरेट वाटत होतं, छान फुलांनी सजवलेलं वाटत होतं. तर खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये देवपूजा रोजच्या रोज केली की काहीतरी वेगळीच एनर्जी येते, काहीतरी वेगळ्याच वाईब्स, पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये आणि छान असं लक्ष्मी येते आपल्या घरामध्ये, लक्ष्मीचा वास कायम राहतो. त्यानंतर इथे देवपूजा करून झालेली होती आणि तर रामनवमी आहे, तर थोडंसं वेगळी पूजा केलेली आहे तिथे बाजूला. तर छान अशी इथली जागा पुसून घेतलेली आहे. त्यानंतर इथे पाट ठेवलेला होता, तर पाटावरती छान असं वस्त्र अंथरून घेतलं होतं आणि फुलांची छान पाकळ्या करून असं छान सजावट केलं पाटावरती आणि खूप छान वाटत होतं फुलं वाहिल्यावरती. तर बघा इथे छान असं डेकोरेट करून घेतलं आहे. अयोध्यासाठी जी आमंत्रण पत्रिका आपल्या घरोघरी जी आली होती, तर तीच पत्रिका बघा इथे मी आता आज ठेवलेली आहे पूजासाठी. तर छान अशी त्याची सुद्धा पूजा करून घेणार आहेत. म्हणजे आपल्याला अयोध्येला जाता नाही येते, त्याचा अर्थ असं नाही आहे की आपण घरात सुद्धा त्यांचे दर्शन घेऊ शकतो किंवा त्यांची छान अशी पूजा करू शकतो. तर तसंच माझं असतं. तर छान इथे बघा आता तो फोटो ठेवून घेतलेला आहेत आणि त्यानंतर इथे हनुमान चालीसा आहे, हनुमानाचं सुद्धा पुस्तक होतं, त्यांची सुद्धा अशी छान पूजा करून घेणार आहेत. तर पाटावरती छान असं मांडून घेतले आहेत फोटो. त्यानंतर छान त्यांना सुद्धा फुलं वाहून घेते. तो गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे, 2 झेंडूचे. त्यानंतर असं जसं आपल्याला सजावट करता येईल आपल्या पद्धतीने तसं मी छोट्या गोष्टींनी सजावट करून घेतलेली आहेत. तर छान असे पानं होते, तर पानांनी सुद्धा छान असं डेकोरेट करून घेतलेलं पाठीमागे. तर बघा छान अशी रांगोळी सुद्धा काढून घेतलेली आहेत. तर रांगोळी पण थोडीशी अजून वेगळी काढायची होती, पण मग मला जशी जमेल मी तशी काढलेली आहेत रांगोळी. इथे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे रांगोळी काढलेली आहे, झटपट अशी. रोजच्या रोज माझी अशी देवपूजा असतेच. तर देवपूजा रोजच्या रोज केलीच पाहिजे, कारण घरामध्ये प्रसन्न वातावरण हवं, आपल्या घरात लक्ष्मीचा वास हवा, सुख समाधानी असावं माणसं. त्यामुळे देवपूजा आपल्याला करायलाच पाहिजे आहेत आणि तसंच माझं असतं. देवपूजा मी करून घेतलेली आहे. तर छान इथे रांगोळीचे जे साचे होते ते दिव्यांचे साचे होते, तर साचे छान अशी रांगोळी काढून घेतली होती. मग उरलेले जे फुलं होते झेंडूचे त्यांनी सुद्धा असं छान सजावट करून घेतलेलं होतं. तर छान दिसत होती ही सुद्धा पूजा. अगदी सोप्या पद्धतीने मी रामनवमीची जी पूजा आहे ती केलेली आहे. माझ्या मनाला जशी वाटेल मी तशी माझ्या पद्धतीने मी ही पूजा केलेली आहे. देवाला इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने जो प्रसाद असेल तुमच्या घरामध्ये अवेलेबल तुम्ही तो ठेवू शकता. तर इथे मी शेंगदाणे आणि गूळ ठेवलेला आहे आणि तसंच इथे संत्रीसुद्धा ठेवलेली आहेत. तर प्रसादासाठी मी ठेवलेली होती. त्यानंतर इथे बघा 2 छोटे दिवे लावून घेतले आहेत, दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. तर दिवे लावल्यावरती खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर लगेचच इथे मी छान अशी आरती म्हणून घेतलेली आहेत. तर आरती देवाची आरती म्हणून घेतलेली होती.
तर अशी माझी रोजची पूजा असते, देवपूजा. आणि त्याचबरोबर रामनवमीची सुद्धा पूजा मी मांडून घेतलेली आहे. तर कशी मांडली आणि कशी पद्धतीने मी पूजा केलेली आहे, तर कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकतात शिवांश मुजरा करतोय स्वामींना. तर मुजरा करतोय तो. तर मुजरा करून झाल्यानंतर आम्ही दोघांनी सुद्धा इथे पाया पडून घेतल्या होत्या. अशा सोप्या पद्धतीने मी देवपूजा करत असते. तर चला आता भेटते तुमच्या संग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.